नमस्कार. मराठी शोधमध्ये आपले स्वागत आहे. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री वयोश्री योजना याबद्दल जी आर आला आहे. आता ही योजना काय आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. पात्रता, निकष आणि कोणकोणते कागदपत्र यासाठी लागणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. तर आपण याबद्दल शासन निर्णय बघूयात. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे. सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट आपण बघूयात. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणकरिता एकरकमी ₹3,000 पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट वितरण DBT प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्याबाबत. म्हणजे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. योजनेचे स्वरूप बघूयात. तर योजनेचे स्वरूप आहे, सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता प्लस दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. उदाहरणार्थ चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट आणि सर्व्हायकल कॉलर इत्यादी. तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योग उपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल. या संदर्भात निधी व वितरण अर्थसहाय्य याबाबत जाणून घेऊयात. राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे ₹3,000 च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल. शिबिराचे आयोजन करण्यात येईल. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्यात कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण, पॉप्युलेशन बेड्स स्क्रीनिंग व माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. तर मित्रांनो, या संदर्भात काही पात्रता, अर्ज आणि कागदपत्रे आहेत. या संदर्भातही आपण जाणून घेऊ. आपल्या मराठी शोध वेबसाईटवर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती भेटून जाईल. तर याबद्दल ही जी खाली माहिती दिली आहे, तर पात्रतेचे निकष वगैरे आणि कामाचे स्वरूप. आता इथून खालची माहिती ही ऑफिशियल आहे, ती कार्यालयीन माहिती आहे, ती आपली नाही आहे. तर आपण त्याआधी जाणून घेऊयात. या संदर्भाची ऑफिशियल वेबसाईट आहे, ती अजून तयार केलेली नाही आहे. ती तयार करण्यात येईल. MHA द्वारे त्याची वेबसाईट तयार केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तिथे अर्ज करता येईल. तर यासाठी काही लाभार्थ्यांचे पात्रते निकष किंवा अटी आहेत. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर हे ओळख पटविण्यासाठी स्वीकार्य असेल.
लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो. उत्पन्न मर्यादा. आता याची उत्पन्न मर्यादा ही लाभार्थ्यांच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹2 लाखाच्या आत असावे. 2 लाखाच्या आत उत्पन्न असावं. याबाबतचं लाभार्थ्यांना स्वयं घोषणापत्र म्हणजेच एक सेल्फ डिक्लेरेशन सादर करणं आवश्यक राहील. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्यांचे वय घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे तसेच इत्यादींचे बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात ₹3,000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक इनव्हॉइस प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम CPSU संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील किंवा बंधनकारक राहील. अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. निवड. निश्चितच यांची ही निवड केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा 30% महिला असतील. योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे आहेत. तर त्यासाठी आपल्याला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स लागणार आहे, जसे की स्टेट बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो असतील. स्वयं घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन लागेल. शासनाचे ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे देखील तुम्हाला लागू शकतात. तर मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात ₹3,000 मिळणार आहेत. त्यासाठी त्यांच्या अर्ज प्रक्रिया झाली, पात्रता व कागदपत्रे आपण याची माहिती घेतली आहे. अधिक माहितीसाठी आपली मराठी शोध वेबसाईटवर तुम्हाला अधिक माहिती भेटून जाईल.